बरेच कार्यक्रम खूप छान झाले. आता पुढचा थोडासा हसवायचा मी प्रयत्न करणार. मंडळाने जेव्हा कार्यक्रमाचं स्वरूप विचारलं त्यावेळेला मी स्टँडअप कॉमेडी असं त्याचं उत्तर दिलं होतं. महाराष्ट्रातल्या लोकांना निदान माझ्या पिढीला तरी स्टँडअप कॉमेडी म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते पु ल देशपांडे. वपू आणि पु ल सोडून फारशी कोणाची स्टँडअप कॉमेडी मराठी माणसाने अजून ॲक्सेप्ट नाही केलेली. आता वपू आणि पुलंसारखी एवढी मोठी नावं डोळ्यासमोर असताना माझ्या कार्यक्रमाला स्टँडअप कॉमेडी म्हणायची म्हणजे पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर काजगार सूर्य म्हणण्यासारखं आहे. पण पुन्हा पुलंचे दुसरे शब्द घेतो आणि म्हणतो तर पुलं जसं त्यांच्या आसामीमध्ये म्हणाले होते, राशीनकर बुवा बडोदकर बुवा मोठे कीर्तनकार असतील म्हणून या धोंडो केशव कडमडेकर जोशाने कीर्तन करोच नाही की काय. तर त्याच चालीवरती मी म्हणणार आहे वपू आणि पुलं मोठे स्टँडअप कॉमेडी नसतील म्हणून या विनीत जोशीने कॉमेडी करूच नाही की काय. असं तर नमनाला घडावर तेल घालत नाही. पाकक्षेत्रात नव्या प्रयोगांची सुरुवात. पण मला वाटतं प्रयोग नको, आपण क्रांतीची सुरुवात म्हणूया. क्रांती म्हटलं की कसं असं भव्य दिव्य वाटतं किंवा आपण क्रांती म्हणूया. तर नव्या क्रांतीची सुरुवात मला वाटतं गणेशोत्सवापासून होते. आता जी क्रांती बहुधा गेल्या 35-40 वर्षात जन्माला आली. प्रयोगांना थोडीशी आधी सुरुवात झाली असेलही पण प्रसिद्धी पावायला 20-25 वर्षात सुरुवात झाली. गणेशोत्सव आला की मोदकांच्या प्रकारांना सुरुवात होती. उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक. काही जणांना तळीचे मोदक काही म्हणतात. उकडीचे मोदक हा या घराण्याचा मूळ पुरुष. पण मानवी जमात जशी उत्क्रांत झाली, माणूस प्रगत होत गेला आणि वंशांची भेसळ व्हायला सुरुवात झाली, तोच प्रकार मोदकांच्या बाबतीत घडला आणि मग माव्याचे मोदक वगैरे जन्माला आले. या प्रवासातला मला वाटतं शेवटचा पुरुष किंवा वंशज म्हणजे चॉकलेट मोदक असा. आता उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक सोडून दुसरा कुठलाही वंशज मला मानण्याचा नाही. त्यातून उकडीचा मोदक हा या वंशाचा मूळ पुरुष आहे. मध्यंतरी पनीर मोदक वगैरे तयार झाल्याचं कानावर ऐकू आलं. म्हणजे माझा प्रयोगांना विरोध आहे अशातला भाग नाही. अरे पण म्हणून मोदकात पनीर कोंबड्या घालावं काही घालावं. गाण्याप्रमाणेच खाण्याची देखील घराणी असतात. गायनात बंध तोडून गायन करतात. पण हे प्रयोग करण्यासाठी तुम्हाला तेवढा अधिकार कमवावा लागतो. अधिकारी पुरुषांनी गाण्यात प्रयोग केले आणि काही वर्चस्व सुद्धा घेतले. जसं की कुमारजींनी एका मैफलीत मालकोंसर पंचम लावला होता. मैफिल चमकली पण तो प्रयोग त्यांनी मान्य केला कारण तेवढा त्यांचा अधिकार होता. अर्थात त्यानंतर हा प्रयोग पुन्हा कोणी केला नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रयोग हा प्रकार मात्र भयानक झाला. तिकडे दक्षिण देशात डोशात नूडल्स स्प्रिंग काय वाटतं ते घालतात, काय मनाला येईल ते घालतात. साधारण 30-35 वर्षापूर्वी मी आई आणि माझी धाकटी बहीण आम्ही बंगलोरला चाललो होतो ट्रेननी. आईने वाचायला गृहशोभिका वगैरे अशी 2-4 मासिकं घेतली. मी आपला सहज गृहशोभिका चालत होतो आणि त्याच्यात पुरणपोळीची रेसिपी होती आणि त्या रेसिपीनुसार पुरणपोळी पनीर घालायचं असं ती जी कोण प्रयोग करणारी होती तिने सांगितलं. पुढली कृती मी वाचलीच नाही. मासिक बंद करून निश्चित पडून राहिलं. पण चिडण्यात काय अर्थ नव्हता. त्यानंतर कुठल्याही पदार्थाची निदान महाराष्ट्रीयन पदार्थाची तरी मी रेसिपी आजपर्यंत वाचली नाही. काहीतरी नवीनच्या नावाखाली आचरटपणाची चढावर चाललेली असते. त्यातून रेसिपी वाचून पदार्थ बनवणं हा प्रकार मला मंजूर नाही. पुलं म्हणतात तसं त्याच्यासाठी आत्याकडून मामीकडून आपल्या सासूबाईंकडून संथाच घ्यावी लागते आणि मग ही रेसिपी वाचून पदार्थ बनवायचा म्हणजे मग टेक 1 इंच ऑफ जिंजर अँड किस इट असा प्रकार होता. बरं 4 जणांसाठी 1 इंच म्हणजे 8 जणांसाठी काय दुप्पट लागेलच असं काही नाही. त्यामुळे हा अनुभवाचा भाग आहे.
अंदाजाने या गोष्टी समजायला सुरुवात होते. त्यामुळे पाव तोडा केशर, 37 ग्रॅम काजू, 6.25 ग्रॅम वेलची वगैरे असली प्रमाण वापरून पदार्थ नाही बनवले. भारत सोडण्यापूर्वी पत्र्या मारुतीजवळ एका टपरीवरच्या दुकानात एका पोराने चॉकलेट चीज सँडविच मागवले आणि त्या दुकानदाराने तो काळा झालेला ब्रेड आणून दिला. मग अक्षरशः उठावा आलं, पण मी शब्द गेले. त्या मुलाला मी सांगणार होतो, लेका तो काळा पाव खाण्यापेक्षा डांबर खाकी. खाण्याच्या क्षेत्रात मात्र चीज आणि चॉकलेट या 2 पदार्थांनी गेल्या 20 वर्षात अक्षरशः उच्छाद मांडला. कुठलाही पदार्थ घ्या त्याच्यात चीज, कुठलाही पदार्थ घ्या त्याच्यात चीज पाहिजे. ते खरा खरा असं किसायचं आणि टाकायचं. किंवा हॉटेलमध्ये सुद्धा कोफ्ता करीवरती चीज. अरे नको, कोफ्ता करी आणि चीज दोन्हीचा असा अपमान नका करू. माणसाचं जसं प्रत्येकाच्या जीवनाचं कर्तव्य असतं ना, तसं खाद्यपदार्थाचंही असतं. त्यामुळे अन्नब्रह्माचा अपमान नका करू. आता वर उद्धृत केलेला चॉकलेट सँडविच चीज हा प्रकार माझ्या नंतरच्या पिढीतला, म्हणजे अगदी लेखीच्या पिढीतला नाही, पण साधारण मधल्या पिढीतला म्हणू शकतो, माझ्यापेक्षा 12-13 वर्षांनी लहान असलेल्या तरुण पोट्यांचा. माझ्या लेखीच्या पिढीला कुठलाही पदार्थ चिखलमय करून खायला हवा. म्हणजे पदार्थ बनवला की त्याच्यामध्ये केचप, मेयो, साऊथ वेस्ट चिकन, 1 आयलँड पासून 1000 आयलँड पर्यंत कुठले कुठले ते पाक घालतात त्याच्यात. आणि मग तो खाताना असं दोन्ही बाजूला असं ते चिकट सगळा तो द्राव लागतो. मधनच तो पावातून तो पदार्थ गळत असतो. हर भगवत नाही. मग ते असं हात धरून खायचं आणि इकडे कागदाने ते पुसायचं, म्हणजे तोंड पुसायचं. नाही बघवत नाही, पोट बरबाडलेले असतात. पण ते जे काय प्रकार असतात मेयो आणि साऊथ वेस्टची पोटले इतके चिकट असतात ना की कागदाने पुसून नाही होत, तोंड धुवावंच लागतं तुम्हाला. अर्थात काही घराणी अशी आहेत जी एकमेकांच्या विरोधात जातात. आपल्याकडे पोळीत भात घालून खाणे अजिबात मंजूर नाही, पण मेक्सिकन घराण्यात हे चालू नव्हतं. ते क्षणभर डोळ्यासमोर चित्र आणा, अशी सुंदर पंगत बसलेली आहे. पुरुष मंडळी झकास शोभा नेसून बसले, स्त्रिया नथ, बाजूबंद, कर्णफुले वगैरे दागिने घालून, गोड, थोडे, ठुशी आणि इतर बरेच दागिने घालून, नऊवारी नेसून नटून थटून बसले. परकाऱ्या पोरी आणि बटू आपोषणी घेण्याची वाट पाहत आहे. चांदीचा असा नवरसांनी भरलेला ताट आहे. ताटात मसाले भात, गोडगरम भात, दही भात आहे. डाव्या हाताला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, कुरड्या आहेत. उजव्या हाताला ओली भाजी, सुकी भाजी, पातळ भाजी आहे. ताटात नैऋत्य दिशेला गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड म्हणा, पुरी म्हणा असे. वदनी कवल म्हणून नमः पार्वती पते हर हर महादेव असं म्हणून चित्रावती झाल्यानंतर सगळेजण खाण्यावर तुटून पडले. आणि अशा वेळेला डोळ्यासमोर चित्र आणा, एक महाभारत पुरीमध्ये मसाले भात घालून खातो. पटतच नाही. प्रयोग म्हणून पुरीमध्ये भात घालून खाल्लेला महाराष्ट्रीयन पंक्तीत नाही चालला, पण मेक्सिकन घराण्याचे देवाणूपणे चालू जाते. कारण तिथलं हवामान, उपलब्ध साधन सामुग्री यानुसार हे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्राच्या पंक्तीत नाही करत. अमेरिका हा स्थलांतरितांचा देश. विविध देशातून, जगातील जवळजवळ प्रत्येक देशातून आलेले लोक आढळतात. अमेरिकेत आल्यापासून आम्ही मेक्सिकन, चायनीज, इथिओपियन, जॅपनीज, फ्रेंच, क्युबन, इटालियन वगैरे वगैरे खाल्लंय. अर्थात माझ्यासारख्या शाकाहारी लोकांना फारच कमी पर्याय उपलब्ध असतात. 20-25 वर्षापूर्वी ही परिस्थिती आणखीनच अवघड होती. अमेरिकेमध्ये व्हेज पदार्थ म्हटला की मग त्याच्यामध्ये नो मीट, नो चिकन, नो सी फूड अशी यादी द्यायला लागायची. काय हवं याच्यापेक्षा काय नको याची यादी द्यायला लागायची. आणि नवीन पदार्थाची आवड निर्माण व्हायला थोडा वेळ लागतोच. आम्हाला सुद्धा थाई फूडची आवड निर्माण व्हायला 3-4 वर्ष गेली. जॅपनीज सुशी हा एक छप्परतोड प्रकार आहे.
म्हणजे त्या जॅपनीज सुशिलांनी आपल्या नाजूक हातांनी तयार केलेले मासे आणि भाज्यांचे तुकडे घातलेल्या भाताच्या त्या छोट्या छोट्या मुली म्हणजे सुशी. छोट्या म्हणजे आपण लहान मुलांना काजू अक्रोड बदाम घातलेले छोटे लाडू बनवतो की नाही, पौष्टिक लाडू, त्या आकाराचे. पण त्या पाहिल्या त्या म्हणजे मोदी, जॅपनीज सुशिला नाही. म्हणजे अंगावर असे रोमांच उभे राहतात. मूठ घ्यायची, त्यावर छान पिकल जिंजरचा मौसूद तुकडा घालायचा, ज्याला आवड असेल त्यांनी सोया सॉस घालायचा आणि वसाबी, वसाबीची चटणी रंगावर जाऊन जा. पुदिन्याच्या चटणीच्या बरीच पुढे गेलेली चटणी आहे. म्हणजे डाळीच्या निम्म्या आकाराची जरी वसाबी घेतली तरी सुद्धा शरीराच्या सगळ्या रंध्रांमधून धूर काढण्याची क्षमता आहे या वसाबीकडे असते. त्यामुळे त्याला बेत नाही. आम्ही बेलेलीला होतो तेव्हा घराच्या जवळ एक सुशी ग्रिल होतं. असा मस्त पट्टा फिरत असायचा. पट्ट्याच्या या बाजूला गिरायक बसलेली असायची, पट्ट्याच्या आतमध्ये शेफ असायचे. न थकता न थांबता ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सुशी बनवायचे, बशी घालायचे आणि त्या पट्ट्यावर आपल्याला पाहिजे ती बशी ओढायची, पैसे द्यायचे, एन्जॉय करायचं. मी जरी शाकाहारी असलो तरी थोड्याफार प्रमाणात मत्स्याहार करू शकतो. त्यामुळे सुशी मधला सॅमन सुशी हा जो प्रकार आहे हा खरोखर छप्पर तोड आहे. असं छान लाल गुलाबीसर मासा असतो, तो पाहिला ना की एकादशीचं व्रत करणाऱ्याला सुद्धा आपलं व्रत तोडून तो खावा वाटावा इतका सुंदर दिसतो. अमेरिकेत आणि कॅनडात शाकाहारी जनतेला उत्तम जेवण खात्रीलायक मिळण्याचे ठिकाण म्हणजे थाई. प्रत्येक गावात एक तरी थाई रेस्टॉरंट असते. नारळाचे दूध, बेसिल आणि बॅम्बू शूट हा या खाण्याचा व्हेज मागवा नाही तर नॉनव्हेज, या 3 गोष्टी नक्कीच असतात. त्यानंतर मग त्यांच्या करीमध्ये किंवा इतर खाण्यांमध्ये सर्वसाधारणपणे तरुण पिढीला न आवडणारे म्हणजे काकडी, कांदा, टोमॅटो, ब्रॉकोली वगैरे घालतात आणि तरुण पिढी हे आनंदाने खाते. घरी खा सांगितलं तर मांडीचे हात लावणार नाही. अर्थात आमच्या तरुणपणे आम्ही सुद्धा किती खाल्ला हा वादाचाच मुद्दा आहे. बेसिल फ्राईड हा एक असा सगळाच प्रकार आहे. इटालियन खाणं मात्र त्यातल्या चीजच्या माऱ्यामुळे मला आवडत नाही. पण दुर्दैवाने चीज हाच इटालियन खाण्याचा असणार आहे. त्यामुळे इटालियन रेस्टॉरंटमध्ये माझी गैरसोय होती. मग मी काय करतो, इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सुरुवातीला ते कॉम्प्लिमेंटरी ब्रेड स्टिक देतात, हाणून घेतो, मागून खातो. फुकट असतात हे एक कारण. आणि ते खाल्ल्यानंतर पोट भरतं. त्यामुळे नंतरच्या खाण्यात आपल्याला खाण्याला काही नसलं तरी फरक पडत नाही, आपलं पोट भरलेलं असतं. फ्रेंच रेस्टॉरंट हा मात्र जरा धोकादायक आहे माझ्यासारखे. शाकाहारी लोकांसाठी खरोखरच काही नसतं खाण्याचं. त्यामुळे इथिओपियन खाणं जरा बरं असतं, बऱ्यापैकी मसालेदार असतं. अर्थात भारतीय लोकांनी इतकं तिखट किंवा मसालेदार नसतं, पण साधारण बेस तोच असतो. चॉकलेट हा माझा अत्यंत नावाचा पदार्थ. तरी लेकीच्या नादाने हल्ली मी थोडा खातो, म्हणजे शिव्या न घालता खाऊ शकतो. आता तो अमिताभ थोडा मिठा हो जाय वगैरे काय वाटेल ते बोलतो, पैसे दिल्यावर काय वाटेल ते बोलतो. पण चॉकलेट हा पदार्थ कडू या चवीतच मोडणारा पदार्थ आहे, यावर मला ठाम विश्वास आहे. 2-4 दिवसापूर्वीच एक जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीत त्या कोण आत्याबाई म्हणा, मावशीबाई म्हणा, काकूबाई म्हणा होत्या. त्यांचे बंधुराज घरी येणार असतात. त्यांना काहीतरी चांगलं खायला घालावं म्हणून आजकाल ते काय झिगी, स्विगी, झोमॅटो, टोमॅटो काय काय आहे त्याच्यावरनं मागवायचं म्हणतात. मागवायचं काय, पिझ्झा, बर्गर आणि नूडल्स इथपर्यंत ठीक होतं. पण या तिन्हीच्या जोडीला काजू कतली, पुढची जाहिरात मला नाही जमलंच नाही. उरलेली जाहिरात बघायला असं माझं हे खाद्य जीवन. फुलं म्हणतात त्याप्रमाणे भेंडीपासून मेंढीपर्यंत कोणीही काही निवडावे, पण प्रयोगशील होताना मूळ गावा जपावा. आणि घराण्यामध्ये बाहेर जायचंच असेल तर तेवढा अधिकारही मिळवावा. प्रयोगाच्या नावाखाली नवीन पदार्थ म्हणून उगाच जुन्याची मोडतोड करू नये.